छत्रपति संभाजीराजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति संभाजीराजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिल्हा परिषद शाळा वाचवा असं आंदोलन, अनोख्या पद्धतीचं आंदोलन नाशिकच्या जिल्हाधिकारी होते छत्रपती स्वराज्याच्या पदाधिकाऱ्यांकडून होताना दिसून येत आहे। जर आपण बघितलं तर या फलकच्या माध्यमातून जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे, मोठमोठ्या गोष्टी देखील देत आहे। आपल्यावर आता प्रमुख भाऊ काय सांगाल, जिल्हा परिषदच्या शाळा वाचवा असं अनोख्या पद्धतीचं आंदोलन आहे, काय सांगाल? आज अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये की गोरगरिबाच्या पोरांनी शिक्षण घ्यावेत की नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। खरोखर जर कोणी पाया असेल विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचा तर तो जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे। परंतु याच जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्या व प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात वाढवायचं ही भूमिका आमचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांनी घेतलेली आहे। खरोखर आपण जर आज जाऊन पाहिलं तर हजारो शाळा, 5000 शाळा बंद पाडल्या आहेत। 10,000 शाळा बंद पाडण्याचा यांचा प्रयत्न आहे। जवळपास 3000 शाळांना शिक्षकच नाही, 10,000 शिक्षकांची भरती आजही प्रलंबित ठेवलेली आहे। अशी परिस्थिती यांनी का निर्माण केली आहे तर एकच याच्या मागचा त्यांचा हेतू आहे की जास्तीत जास्त शाळा बंद पडाव्या, गोरगरिबाचं पोरग जे आज सरकारच्या माध्यमातून शिक्षण घेतंय हे बंद व्हावे व धनदांडग्यांच्या ज्या प्राथमिक स्वतःच्या प्रायव्हेट शाळा ज्या चालू झालेल्या आहेत त्यांना ताकद मिळावी। व याचा सगळ्यात मोठा जर आपल्याला प्रूफ पाहिजे असेल तर यांचं एक रेट कार्ड व्हायरल झालेलं आहे। काही एखादी यात्रा वाढवायची असेल, एखाद्या नवीन शाळेला परवानगी द्यायची असेल तर एवढे पैसे मिळाले पाहिजे हे सरकारच्या मंत्रालयातलं रेट कार्ड देखील व्हायरल झालेलं आहे सोशल मीडियावर। आणि ही जर परिस्थिती आज निर्माण करून ठेवलेली असेल तर खरोखर शिक्षणाचं बाजारीकरणच या लोकांनी केलं हे आपल्याला लक्षात येतंय। तिथून पुढे जिल्हा परिषद शाळेचा टप्पा पार करून जर तो पोरगा कुठेतरी 12वी झाला तर त्या गोरगरिबाच्या पोरांनी चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ नये की काय, म्हणून आंबे चोरणाऱ्या चंद्रकांत पाटलांच्या खात्याने MHCET वरती वचक ठेवला नाही CET सेल वरती। आणि CETचं देखील आपण बघितलं असेल तर पेपर लीक म्हणण्यापेक्षा कुठेतरी रिझल्टच लीक केले आणि धनदांडग्यांच्या पोरांना 99% देऊन त्यांना मोठमोठ्या कॉलेजमध्ये कशी ऍडमिशन मिळतील ही काळजी या सरकारने घेतलेली आहे। अशा प्रायव्हेटायझेशन करणाऱ्या धनदांडग्यांच्या पोरांना पोसणाऱ्या या सरकारचा आम्ही निषेध करतो व चंद्रकांत पाटील तसेच दादाजी भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करतो। भाऊ काय सांगाल तुम्ही? आम्ही एकच सांगेल की आपण बघितलं असेल की या सरकारने चालवलं तरी काय की गोरगरिबांच्या मुलांनी शिकायचं नाहीत का? आज आपण जर प्रायव्हेट शाळांचं बघितलं तर 1-1, 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये फी आहे। मग गोरगरिबांच्या मुलांचं काय? त्यांनी कुठं जायचं? त्यांनी शिकायचंच नाही का? म्हणून आम्ही स्वराज्य जे आहेत छत्रपती संभाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ताकदीनं मागे लागणार आहे आणि गोरगरिबांच्या पाठीमागे उभे राहणार आहे। भाऊ काय सांगाल तुम्ही? आज आम्हाला जी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्याची जी गरज पडतीये, ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज जर बघायला गेलं तर बसायला बेंच नाहीये, नगरपालिकेच्या शाळांमध्ये पण तीच परिस्थिती आज तयार झालेली आहे। त्यांना सुलभ शौचालयाची व्यवस्था चांगली नाहीये, शाळांचे जे पत्रे गळतायत त्याच्यावरती शिक्षण मंत्री बोलायला तयार नाहीये। शिक्षण मंत्री फक्त AC गाडीच फिरता, कधी आजपर्यंत त्यांनी जिल्हा परिषद शाळेला व्हिजिट कधी दिली असेल हे कोणी बघितलेलं नाही। आज आम्ही फक्त आंदोलन करतोय, हे आंदोलनाचा जर त्यांनी याचा विचार नाही केला तर आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन केल्याशिवाय स्वराज्य राहणार नाही। एकूणच जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीराजेंच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा आक्रोश आपल्याला दिसून आलेला आहे। खरं तर शिक्षणाचा रेट झालाय, शिक्षणाचा घोळ झालाय असं देखील आरोप त्यांनी आता केलेला आहे। आपला नाशिक प्रकाश धुर्वे।